नमस्कार मंडळी, मी दीपाली आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत तुरीची शेंडी कसं छाटायची ते। गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तुरीची शेंडी छाटणी मशीन दाखवलेली आहे आणि त्याच मशीनच्या द्वारे हा शेंडी छाटणी सुरू आहे। बघू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीने शेंडी छाटून घ्यायचे। हे शेंडी छाटणी मी तिथं 4 वेळेस करून घ्यायची। लहान असताना थोडं मोठं झाल्यावर परत थोडं मोठं झाल्यावर असं 3-4 टप्प्यामध्ये शेंडी छाटून घ्यायची। थोडे तशी छाटायला लागली बघा। फक्त वरची थोडी शेंडी छाटायची आणि शेंडी छाटणी का करतात तर तुरीला फुटवे जास्त यावे म्हणून। तुरीला फुटवे जास्त आले तर तुरीच्या शेंगा भरपूर लागतात आणि आपल्याला उत्पन्न जास्त प्रमाणात भेटू शकतो। त्यामुळे तुरीची शेंडी छाटणी करून घ्यायची आहे आपल्याला। आणि ह्या प्लॉटमध्ये आम्ही 2 पीक घेतलेले आहे। तुरी पण आहेत आणि सोयाबीन पण आहे। हे प्लॉट 6 एकराचा आहे आणि 2 पिकं घेतलेले आहेत आम्ही। तुरी मोठे होईपर्यंत सोयाबीन निघून जाते म्हणून आम्ही 2 पीक घेतलेलं आहे। हे बघू शकता कसं शेंडी छाटत चाललेले आहेत। मी अशा पद्धतीने थोडे शेंडी छाटून घ्यायचे। तुरीचे शेंडे कसे छाटायचे आणि तुरीची शेंडी छाटणी मशीन तर मी तुम्हाला दाखवलेलीच आहे। तर मंडळी, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।